लक्ष्मीकडं आवाज आवाज नाही, बँडविड्थ बरोबर नाहीये. दुसरीकडे थोडं बसू शकाल का? बाहेरच बसले मी मॅडम. रेंज नाहीये बरोबर. तेव्हा यांच्या मोबाईलवर तुमची रेंज बरोबर नाहीये बघा. दुसऱ्या मोबाईलवर पाहते मी. हा. नाही ना ते नेटच कमी नॉट्स कमी. हम्म. शांताकारं भुजगशयनं. येते का ताई आवाज हो येतोय? हो, येतोय येतोय, छान येतोय आता. बरं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो सुरगणास्मै नमः देवाय तस्मै नमः. 855 पर्यंत झाल्या ते परवा. त्याच्या पुढचं मी वाचते. शौर्यं तेजो धृतिद्राक्षं युद्धे चाप्य पलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. तरी भानु हा तेजे नापेक्षी जेवी विरजे का सिंहे न पाहिजे जावळिया. हा सूर्य प्रकाशाच्या बाबतीत दुसऱ्याची अपेक्षा करीत नाही, अथवा सिंह जसा शिकारच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करत नाही. ऐसा स्वयंभ जो जीवे लाठू लाठू सावाये विन उद्धटू ते शौर्य गाजेत श्रेष्ठू पहिला गुण. तसा जो स्वभावताच अंगाने जोरकस व साह्याशिवाय उत्कर्षास आलेला आहे, असा जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना, तो क्षत्रियाच्या गुणातील पहिला गुण होय. आणि सूर्याचे निप्रतापे कोडीही नक्षत्र हारपे ना तो तरी न लोपे सचंद्रितीही. आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी देखील नक्षत्रे निस्तेज होतात, परंतु ती कोट्यावधी नक्षत्रे जरी चंद्रासह असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही. तैसेनी आपुले प्रौढी गुणे जगाया विस्मयो देणे आपण तरी न क्षोभने कायसे नाही. त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने ह्या जगाला चकित करून टाकणे व आपली जर कशानेही चलबिचल होऊ न देणे. प्रागल्भ्य रूप तेजा जे कर्मी गुण दूजा आणि धीर तो तीजा जेथींचा गुण. ते पाणीदारपणा रूप तेज ज्या क्षत्रियाच्या कर्मात दुसरा गुण आहे. वरी पडलिया आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकीना ते परियेस धैर्य जेते. आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत. ते या क्षत्रिय कर्मात धैर्य होय. ऐक. आणि पाणी हो का भलते तुके परी ते जिनवनी पद्म फाके का आकाश उंची अजिंके आवडे तया ते. आणि पाणी वाटेल तितके खोल असो, परंतु त्या पाण्याच्या वर येऊन ते कमल विकासते, अथवा आकाशे उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकते. तेवी विविध अवस्था पातलिया जिनवनी पार्था
प्रज्ञा प्रतया अर्था वेजतेने जे. ज्याप्रमाणे अर्जुना नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असतात, त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांचे फळणारे अर्थ, जे हर्ष, भय, शोकादी, त्याचे बुद्धीने जे भेदन करणे, असे जे बुद्धीचे स्थिर असणे, ते दक्षत्व गाचोख जेत चौथा गुण देख, आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण. ते चांगले दक्षत्व अर्जुना क्षत्रिय कर्मातील चौथा गुण आहे असे समज, आणि लोकोत्तर युद्ध तो पाचवा गुण आहे. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रुपुढे होणे जे का. ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सदा सूर्योन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रुपुढे नेहमी समोर होणे, म्हणजे शत्रूला कधीही पाठ न दाखवणे. माहेवनी प्रयत्नेसी चुकविजे सेजे जैसी, रिपू पाठीने दिजे तैसी समरांगणी. ज्याप्रमाणे गरोदर स्त्रीस तिच्या पतीने आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळावे, त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपली पाठ शत्रू दाखवण्याचे टाळावे. हा क्षत्रियाचे या आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी, चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी. अर्जुना ऐक, धर्म अर्थादी चार पुरुषार्थाच्याही वरचढ जशी भक्ती ही एक पाचवी आहे, त्याप्रमाणे क्षत्रियाच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा पाचवा गुण आहे. आणि जालेनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे, का उदार परिमळे पद्मा करू. आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फुला फळांच्या बाबतीत उदार असतात, अथवा कमलांचे समुदाय आपला सुवास देण्यास उदार असतात. नाना आवडीचे नि मापे चांदीने भलतेने घेपे, पुढीलाचे नि संकल्पे तैसे जे देणे. अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला हवे ते जे देणे. ते उपगा दान जेत सहावे गुणरत्न, आणि आज्ञे एका यत्न होणे जे का. ते अपरिमित दान जेथे 6वे गुणरत्न आहे, आणि आज्ञेला जे एकच ठिकाण होणे, म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे. पोषोनी अवयव आपुले करविजती मानविले, तेवी पालने लोभविले जगजे भोगणे. आपले हस्तपादादी अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते, त्याप्रमाणे आपल्या पालन करण्याच्या योगाने ज्या प्रजेमध्ये आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे, अशा प्रजेचा उपभोग घेणे. तया नाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावो, तो गुणा आजिरावो सातवा जेथ. त्याचे नाव ईश्वर भाव होय, व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वर भाव क्षत्रियाच्या आचारात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ऐसे जे शौर्यादिकी ही 7 गुण विशेखी, अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे. ज्याप्रमाणे आकाश हे सप्त ऋषींनी सुशोभित दिसते, त्याप्रमाणे जे कर्म या शौर्याधिक उत्तम 7 गुणांनी सुशोभित असते. तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र, ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे. जे कर्म या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असते, ते क्षत्रियाचे सहज क्षात्र कर्म आहे असे समज. नाना क्षत्रिय नव्हे नरू, तो सत्व सोन याचा मेरू, म्हणून गुण स्वर्ग आधारू साता या. अथवा ज्याच्या अंगी 7 गुण आहेत, तो क्षत्रिय मनुष्य नव्हे, तर तो सत्वगुण रूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे. म्हणूनच तो हा 7 गुण रूपी सप्तवर्गाला आधार आहे. ना तरी सप्तगुणा नरवी परिवारली बरवी, हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगीतसे येतो. अथवा हे कर्म नव्हे, तर 7 गुणरूपी समुद्रांनी चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे, व ती तो क्षत्रिय भोगीत आहे. का गुणांचे 7 ही ओघी, हे क्रिया ते गंगा जगी, तया महोदधीची याच्या अंगी विलसे जैसी. अथवा या 7
गुणरूपी 7 ओघांनी युक्त वाहणारी अशी ही क्रियारूप गंगा या जगात क्षत्रिय रूपी महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहेत. परी हे बहु असो देख, शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षात्र जातीसी. परंतु हे फार वर्णन राहू दे अर्जुना. पहा, शौर्यादी गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे. आता वैश्याची जाती उचित जे महामती, ते ऐके गा निवृत्ती क्रिया सांगो. हे विशाल बुद्धी अर्जुना, आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो, ऐक. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम, परिचर्यात्मकम कर्म शूद्रसे अपि स्वभावजम. शेती, गोपालन आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म आहे. तरी भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू, घेऊन लाभू अपारू मिळवणे जे. तर जमीन, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवणे, किंबहुना कृषी जिने गोधने राखोनी वर्तने, का समर्थीची विकणे महर्गी वस्तू. फार का सांगावे शेतकीने जगणे, गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे. ए तुलाची पांडवा वैश्यात ते कर्माचा मेळावा, हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाण. अर्जुना, वैश्यांना एवढाच कर्म समुदाय आहे. हा कर्म समुदाय वैश्य जातीच्या स्वभावाच्या आतला आहे असे समज. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण, यांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म. आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत. यांची सेवा करणे ते शूद्राचे कर्म आहे. पै द्विज सेवे परवते धावणे नाही शूद्राते, एवं वर्णोचिते दाविली कर्मे. द्विज सेवे पलीकडे शूद्राला जाणे नाही. याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला दाखवली. स्वे स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धी लभते नरहा, स्वकर्म निरतः सिद्धी यथा विंदंती तच्छृणु. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्ती रूप परम सिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परम सिद्धीला प्राप्त होतो, ती रीत तू ऐक. आता येची विचक्षणा वेगळाली या वर्णा, उचित जैसे करणा शब्दाधिक. हे चतुरा अर्जुना, आता हीच आम्ही सांगितलेली कर्मे या वेगवेगळ्या 4 वर्णांना योग्य आहेत. ती कशी? तर ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत. ना तरी जळद चुत्ता पानिया उचित सरिता, सरितेसी पंडुसुता सिंधू उचितू. अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आहे आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे, तैसे वर्णाश्रम वशे जे करणीय आले असे. गोरया अंगा जैसे गोरेपण, गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा शोभतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे हे कर्तव्य कर्म ज्याच्या भागाला आले असेल ते त्याला शोभते. तया स्वविहिता कर्मा शास्त्राचे नि मुखे विरोत्तमा, प्रवर्तयावया लागी प्रमा आढळ कीजे. हे विरोत्तमा अर्जुना, त्या स्वाभाविक विहित कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरिता आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी. पै आपुलेची रत्नथिते घेपे पारखियाचे निहाते, तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावी. जसे मूळचे आपलेच रत्न, परंतु जर त्याची आपल्याला परीक्षा नसेल तर ते परीक्षकाच्या हातून पारखून घ्यावे. त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्म शास्त्रद्वारा ठाम करून घ्यावे. जैसी दिठी असे आपुल्या ठाई, परी दीपे विन भोग नाही.
मार्गून लाहता काही पाय असता होय. ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी आहे, परंतु दिव्या वाचून तिचा उपयोग नाही, अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार. मनोनी ज्ञातिवशे साचारू, सहज असे जो अधिकारू, तो आपुल्या शास्त्रे गोचरू आपण कीजे. म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार खरा स्वाभाविक असेल, तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा. मग ही घरीचांची ठेपा, जेवी डोळ्या दावी दिवा, तरी घेता काय पांडवा आढळू असे. मग घरी असलेलाच ठेवा, ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखविला, तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे काय. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जो आपुले आचरेगा. त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपुले विहित कर्म जो आचरतो, परी आळसू सांडुनी फळकाम दौडुनी, आंगे जीवे मांडुनी तेथेची भरू. परंतु आळस टाकून, फळाची अपेक्षा सोडून, शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून तेथेच सर्व भर ठेवावा. ओघी पडिले पाणी नेणे आनानी वाहनी, तैसा जाय आचरणी व्यवस्थवनी. प्रवाह सापडलेले पाणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वाहण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो. अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वये करी, तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. अर्जुना जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो, तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला प्राप्त होतो. जो अकर्णा आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा, म्हणून भवाविरुद्धा मुकला तो. कारण की विहित कर्मे मुळीच न करणे आणि शास्त्रांनी मना केलेली कर्मे करणे, या दोहींच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही. म्हणून तो मुकला. आणि काम्यकर्माकडे न परतेची जेथ कोडे, तेथ चंदनाचे ही खोडे न लेची तो. आणि तो काम्यकर्माकडे कौतुकानेही वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोग रूपी चंदनाचे देखील खोडे घालीत नाहीच. म्हणजे तो कर्मे करीत नाही, म्हणून सुखकर दिसणाऱ्या स्वर्गाधिक गतीला जात नाही. एर नित्य कर्म तव फळ त्यागे वेचिले सर्व, म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. दुसरे जे नित्य कर्म ते तर त्याने त्याचा फलाचा त्याग करून नाहीसे केलेले असते, म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला. ऐसे शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. ऐक, अशा रीतीने तो पाप पुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो व वैराग्य रूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो. 900 पर्यंत झाले ताई. घ्यायचे का पुढं ताई? हॅलो, हो घ्या ना. 900च्या पुढे घेऊ का अजून? हॅलो. अच्छा, माझा आवाज बंद होता त्यामुळे. 913 हो पर्यंत हो घ्यायचं हो, का? चालत तुम्ही मला तिथपर्यंत घेते. हा चालेल, 913 पर्यंत घ्या मग. बर चला. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेत. जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे व जे वैराग्य मोक्ष प्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे, अथवा कर्म मार्गाच्या श्रमांचा ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो. मोक्ष फळे दिदली ओल, जे सुकृत तरुचे फुल, तये वैरागी ठेवी पाऊल भवरू जैसा. जे वैराग्य म्हणजे मोक्ष फळाने दिलेले तारण होय व जे पुण्यरूप वृक्षाचे फूल आहे, त्या वैराग्य रूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवतो. पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा,
उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे. अर्जुना, हे पहा, आत्मज्ञान रूपी स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडला आहे. म्हणून आगाऊच वर्धाव्याप्रमाणे सूचना देणारे वैराग्य हा अरुणोदयाचा उदय होय. त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताये निधान, ते वैराग्य दिव्यांजन जिवेले तो. फार काय सांगावे, आत्मज्ञान रूपी ठेवा ज्या वैराग्य रूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो, ते वैराग्य रूपी दिव्यांजन तो आपल्या बुद्धीत धारण करतो. ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पंडुसुता, अनुसरोनी विहिता कर्मायया. अर्जुना, या विहित कर्माला अनुसरल्यामुळे येणेप्रमाणे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं, स्वकर्मणातमभ्यर्च सिद्धी विंदती मानवाः. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. हे विहित कर्म पांडवा, आपुला अन्य ओलावा, आणि हेची परम सेवा मज सर्वात्मकाची. अर्जुना, हे विहित कर्म आपले केवळ एक जीवन आहे व विहित कर्म करणे हीच मी जो सर्वात्मक त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे. आघवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी, की तयाची नामे जैसी तपे तिया केली. पतिव्रता स्त्री सर्व भोगासह आपल्या पती बरोबर क्रीडा करते. ती क्रीडा करणे म्हणजे त्याचेच नाव तिने सर्व तपे केले असे होय. का बाळका एकी माये वाचोनी जिने काय आहे, म्हणून सेविजे की तो होय पाटाचा धर्मू. अथवा बालकाला जगण्याला एक आई वाचून दुसरे काय साधन आहे, म्हणून तिची सेवा करावी हा त्या बालकाचा मुख्य धर्म आहे. नाना पाणी म्हणवनी मासा गंगा न सांडिता जैसा, सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला. अथवा केवळ पाणी म्हणून गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्व तीर्थांच्या सहवासाला सहज प्राप्त झाला. तैसे आपुल्या विहिता उपावो असे न विसंबिता, ऐसा किजे की जगन्नाथा आभारू पडे. त्याप्रमाणे आपल्या विहित कर्माला न विसरणे हा उपाय आहे. पण तोही उपाय असा करावा की त्या योगाने जगाच्या मालकासही त्याचे ओझेच वाटेल. अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, मनवनी केली आणि भ्रांत सापडेची तो. अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे. म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो. पै जीवाचे कशी उतरली ते दासी की गोसावीन झाली, सेवेची तया मविली वही जेवी. एखादी बटी एखाद्याच्या जीवाच्या कसोटीस उतरली असता ती प्रथमची दासी खरी पण पुढे मालकीन बनते. अथवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा त्याला स्वामी जसा इनाम पत्र देऊन त्याचा दाखला आपल्या दप्तरी ठेवतो. तैसे स्वामीची मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एर तेगा पांडवा वाणिज्य करणे. त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्या वाचून दुसरे काही करणे म्हणजे अर्जुना तो केवळ व्यापार होय. 13 झाले ताई. होत आहे. हा, हा. पसायदान घेऊ का आधी? हो, पसायदान घ्या आणि ताबडतोब बर, चालेल. ते गायकवाड सरांना सांगावं जरा थोडं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटत भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे,
चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. छान ताई. आता विवेचन वाचते बरं का ताई. हो हो. आजच्या या वाचलेल्या ओव्यांमध्ये वैश्याचे गुणवर्णन आले आहे. आणि आता जो पहिल्यांदा श्लोक वाचला होता त्याच्यामध्ये शास्त्र धर्माचे वर्णन केले आहे. क्षत्रियाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत हे सांगितले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत. शौर्य, तेजो, धृती, द्राक्ष, युद्धे चापे पलायनम, दानमीश्वर भावश्च, क्षात्रम कर्म स्वभावजम. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. क्षत्रियाच्या गुणातील पहिला गुण म्हणजे शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण होय. क्षत्रियाच्या कर्मातील दुसरा गुण म्हणजे पाणीदार रूप तेज, आपल्या सामर्थ्याने व गुणाने जगाला चकित करणे. क्षत्रियाच्या कर्मातील तिसरा गुण म्हणजे धैर्य होय. कितीही कठीण प्रसंग आला तरी न डगमगणे. बुद्धी स्थिर असण्याचे लक्षण म्हणजे हर्ष, भय, शोक यांचे बुद्धीने भेदन करणे. क्षत्रिय कर्मातील चौथा गुण म्हणजे आपल्या नेमून दिलेल्या कार्यात दक्ष राहणे, तत्पर राहणे. क्षत्रियाचा पाचवा गुण लोकोत्तर गुण आहे. सूर्याच्या झाडाची फुले सदा सूर्योन्मुख असतात त्याप्रमाणे शत्रूला नेहमी सन्मुख राहणे, शत्रूला कधीही पाठ न दाखवणे. 4 पुरुषार्थातील भक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. क्षत्रियाचा 6वा गुण म्हणजे अपरिमित दान. ईश्वर भाव हा क्षत्रियाचा 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ज्याप्रमाणे आकाशात सप्तर्षी त्याप्रमाणे हे सर्व 7 गुण क्षत्रियात असतात. या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असणारे कर्म हे क्षत्रियाचे क्षात्र कर्म आहे. शेती, गोपालन आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत. तसेच सर्व वर्णाची सेवा करणे हे शूद्राचे कर्म आहे. वस्तूच्या खरेदी विक्रीच्या वेळी तोल, माप आणि मोजणे इत्यादी मध्ये जास्त घेणे किंवा कमी देणे, याचप्रमाणे वस्तू बदलून किंवा भेसळ करून देणे, नफा किंवा भेसळ करून देणे, नफा किंवा दलाली ठरल्यावर त्याहून जास्त घेणे किंवा कमी देणे, खोटेपणा, कपट, चोरी, जबरदस्ती अथवा अन्य प्रकारे दुसऱ्याच्या हिरावून घेणे इत्यादी दोषांनी रहित जो खरेपणाने पवित्र वस्तूंचा व्यापार तो सत्य व्यवहार होय. झालं ताई, एवढं होतं. छान ताई, छान लिहिलं आणि छान वाचलं पण तुम्ही, मस्त. अजून कोणी बोलतं का? कमलताई, आज कोणी आलेलं आहे का? अजून कोणाला काही बोलायचं हो आहे? हो. कोण बोलतो? वंदनाताई. कोण आले म्हणजे? मॅडम होय. बोलता ताई, थोडा आवाज येतोय माझा? मोबाईल माझा न्यायचा का? हॅलो. हॅलो, हा, आवाज येतोय का? काय म्हणतो? आवाज येतोय ना माझा? बोलत आहे. आवाज येतोय ना? हो, कोण बोलतंय? तुम्हीच आता तुम्हीच. कोण सांगतंय का? नाही हा, नाही, तुम्हालाच विचारतीये मी. हो, मला येतोय आवाज. मी म्हणलं कोणतरी सांगतंय वाटतं. नाही नाही नाही, ताईंचं झालं.
तुम्हाला हा. हा ठीक आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आजच्या वाचनामध्ये 4 वर्ण सांगितलेत नाही का, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आणि शूद्र. तर त्यांची कर्म सांगितलीत. ब्राह्मणाची कर्म गेल्या वाचनात झालं. तर क्षत्रियाची कर्म सांगितले. क्षत्रिय कसा असतो, त्याचं कर्म काय, की शौर्य, तेज, धैर्य, दक्षता, दातृत्व आणि ईश्वर भाव, म्हणजे आज्ञा सर्वांनी त्याची मानली जावी अशी शक्ती क्षत्रियामध्ये असते. क्षत्रिय स्वभावातच ज्याप्रमाणे सूर्य असतो प्रकाशाच्या बाबतीत, त्यांनी उदाहरण दिलं की किंवा जसा सूर्य असतो, सूर्याच्या उजेडात सर्व व्यवहार होतात, तसं क्षत्रियाच्या देखरेखीखाली सर्व व्यवहार होतात. आणि सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करीत नाही, त्याप्रमाणे क्षत्रिय सोबतीची अपेक्षा करीत नाही. तो स्वतःच अंगाने जोरकस असतो नाही का, त्याच्यामध्ये शौर्य असतं आणि तो कुणाची अपेक्षा न करता, ज्याप्रमाणे सूर्य निश्चल होत नाही त्याप्रमाणे त्याच्यामध्ये शौर्य असतं. त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने, गुणाने तो जगाला चकित करतो व कशाने चलबिचल न होऊ देता. किती मोठं संकट आलं तरी तो सामोरं जातो क्षत्रिय धर्म नाही का. तो असा पाठ दाखवत नाही आणि शत्रूला पाठ दाखवून पडत नाही. त्याप्रमाणे आपल्याला पण त्यांनी उदाहरणं सांगितली, भरपूर उदाहरणं दिलीत माऊलींनी. ज्याप्रमाणे पाण्याच्या वर कमल विकासते किंवा आकाश जसे उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकते, त्याप्रमाणे अर्जुना सर्व नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांचे कळणारे अर्थ, म्हणजे जे हर्ष, भय, शोकादी, त्याची बुद्धी, ते भेदन करणे, हे असे जे बुद्धीचे स्थिर असणे, म्हणजे क्षत्रिय कसा असो की त्याचं भेदन करतो आणि बुद्धी स्थिर ठेवतो. एखादं संकट आलं तरी तो घाबरून जात नाही, डगमगत नाही, आणि आनंद झाला तरी त्याच्यामध्ये तो विरून जात नाही, म्हणजे स्थिर राहतो. आणि असे म्हणजे दक्ष असतो तो प्रत्येक गोष्टीला. लोकोत्तर शुद्ध, तो 5वा गुण होय नाही का, दक्ष राहणे. जे वेळेला येईल हजर राहील त्याप्रमाणे तो राहतो. किंवा सूर्याची, झाडाची फुले जशी सूर्याकडेच सन्मुख असतात, तसं युद्ध जरी करायचं म्हणलं तरी ते शत्रूला पाठ दाखवत नाही. आणि वरचढ जशी भक्ती एकच 5वी आहे धर्मादी, सगळ्यात त्यांची श्रेष्ठ असेल ती भक्ती करतात. आणि ती भक्ती क्षत्रियांच्या आचरणातील दान, धर्म, ते 5वा गुण सांगितला. आणि त्याप्रमाणे वृक्ष आपल्या फळाफुलांनी नाही का बाबतीत उदार असतात, त्याप्रमाणे ते उदार असतात. शिवाय किंवा अपरिमित दान केले तरी त्याचा त्यांना गर्व कधी होत नाही. किंवा आपले हस्तपादादी अवयव पोचून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडे जसे काम करून घेता येते, त्याप्रमाणे आपल्या पालन करण्याच्या योगाने, म्हणजे पालन पोषण करणे हा क्षत्रियातला गुण सांगितला आहे. की प्रजेचे मध्ये आपल्याविषयी प्रेम उत्पन्न करणे, आपल्या मुलाप्रमाणे प्रजेला तो क्षत्रिय सांभाळतो आणि त्याला काय करतो, प्रभेचा उपभोग घेणे नाही का, त्यांना पाहिजे ते पुरवतो. मग त्याचे ना ईश्वर भाव आहे, नियम शक्ती राहील, नियामक शक्ती आणि सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. ईश्वराला आपण काय माहितलं तर मिळणार नाही. त्याप्रमाणे क्षत्रियाकडे गेल्यानंतर त्याच्याकडे काही मागितलं तरी तो कधीच नाही म्हणत नाही. म्हणतो ईश्वर भाव क्षत्रियाच्या आचारात असतो, तो 7वा गुण सांगितला. ज्याप्रमाणे आकाश सप्त ऋषींनी सुशोभित दिसते, त्याप्रमाणे जे कर्म शौर्याधिक उत्तम 7 गुणांनी सुशोभित असते नाही का. क्षत्रियाचे कर्म सांगितले की 7 गुणांनी तो शोभून दिसतो. तसं वैश्याचा गुण सांगितला की शेतकी, गोरक्षण किंवा व्यापार करणे ही वैश्याची स्वभाव कर्मे. आपण ज्यावेळेस विहित कर्म करतो, जे दिलेलं आपल्याला काम दिले बघा, जन्माला आल्यापासूनच आपल्याला जे दिलेलं काम आहे ते आपण निर्विवाद करतो म्हणे. त्यामुळे काय होतो, तो मोक्ष त्याला प्राप्त होतो नाही का, भागीदार बनतो तो, कारण त्याला आयताच मोक्ष हातात भेटतो. ज्याप्रमाणे
माऊली म्हणतात हरिपाठामध्ये, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याप्रमाणे तुम्ही विहित कर्म दिलेलं आहे, ते जर तुम्ही शुद्ध अंतःकरणाने केलं ते आपलं कर्म आहे. बघा वैश्याचं कर्म काय झालं, शेती करणं नाही का, व्यापार करणं. त्याप्रमाणे आपल्याला जन्माला नंतर जे आपण ज्या ज्या धर्मामध्ये आपलं कर्म जसं आहे तसं केलं तर आपण काय होतो, मोक्ष प्राप्ती होते म्हणे. मग विहित कर्म स्वतःच करतो व मोक्षाच्या अलीकडल्या द्वाराला प्राप्त होतो. कारण की विहित कर्मे मुळीच न करणे आणि शास्त्राने मना केलेली कर्मे करणे